नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा बेलवली जवळचा भुयारी मार्ग. या ठिकाणी वारंवार याच समस्या ज्या आहेत आपल्याला अनुभवायला मिळतात. आता पुन्हा एक जी गाडी आहे, वाहन आहे, ती गेल्या कित्येक वेळेपासून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि ही गाडी जी आहे ती रिव्हर्स जी आहे ती जाते आहे. आपण बघा, हा एक टेम्पो दिसतोय आपल्याला सामान वाहून नेणारा. तो कित्येक वेळपासून रिव्हर्स जातो आहे. विशेष चढणचा भाग आहे आणि त्यामुळे मागे जे काही 2 चाकी 3 चाकी वाहन असतात त्यांना कुठेतरी इथे सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय भयंकर हा रस्ता झालेला आहे. इथून सुद्धा जर आपण बघत असाल तर हा जो चढ आहे तो अतिशय धोकादायक असं चढ आहे आपण म्हणू शकतो. बघा, ती गाडी अजूनही निघालेली नाहीये आणि या साईडला त्याचमुळे वाहतूक कोंडी होताना जी आपल्याला बघायला मिळते. सिग्नलचं तर विचारूच नका, फक्त नावाला आणि फक्त नावापुरते सिग्नल जे ते या ठिकाणी लावून ठेवलेले आहेत. आता ह्या एका गाडीमुळे मागे जे आहे ते संपूर्ण वाहतूक जी आहे ती कोंडी झालेली आपल्याला बघायला मिळते. अशाच मध्ये जर एखादी ॲम्ब्युलन्स वगैरे आली तर मग काय करायचं? पुढे घ्या, तुम्ही जा पुढे, थांबा. हे बघा, एखादी जर ॲम्ब्युलन्स वगैरे आली तर नेमकं करायचं काय? अशा पद्धतीने जे आता सध्या या गाडीला इथून काढले जाते, परंतु ती पुन्हा वारंवार जी आहे मागे जाते. कारण खूप मोठा चढ आहे, म्हणजे जास्त मोठा नाहीये, परंतु जर हेवी वाहन असेल एखादं तर ते चढू शकत नाही इथून. आणि हे दिवसातून कमीत कमी 10 ते 15 वेळा हीच परिस्थिती जी या ठिकाणी होत असते. आता मागे काही आपण जर बघत असाल तर 2 चाकी वाहन सुद्धा आहेत आणि गाडी बघा किती स्पीडनी मागे जाते आहे. तारांबळ वाहन चालकांची नेहमी होत असते. मात्र एक विनंती राहील तुम्हाला की बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा एकही जो आहे रस्ता जास्त आपल्याला बघायला मिळत नाही. फक्त एक आपला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे आपला बेलवली जवळचा हाच भुयारी मार्ग. त्यामुळे बदलापूरकरांनो एक विनंती राहील, जर जास्त जड वाहन असेल, काही त्याच्यामध्ये सामान वगैरे असेल तर कृपा करून या ठिकाणावरून तुम्ही येऊ नका. जो पर्यायी मार्ग आहे आपला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल, तिथून तुम्ही जा. नाहीतर ही अशी तारांबळ होते आणि तुमच्यासोबतच बाकीच्यांचे देखील प्रचंड प्रमाणात हाल होतात. आता याच परिसरामध्ये जर एखादी ॲम्ब्युलन्स आली तर विचार करा की काय होईल. म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये जर एखादा व्यक्ती असेल रुग्णवाहिकेमध्ये तर त्याच्या जीवाच्या आतोनात हाल होताना आपल्याला बघायला मिळतील अक्षरशः. हे बघा, वरती आणण्याचा प्रयत्न करतायत त्या वाहनाला, मात्र ते जे वाहन आहे ते रिव्हर्स जात आहे. आणि नेमकं होतं काय माहितीये का की जे आपलं गुगल मॅप आहे, गुगल मॅपवरती हाच जो रस्ता आहे तो रस्ता दाखवतात, म्हणजे हा टर्न दाखवतात इथला. त्या साईडचा पुढचा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल नंतर दिसतो, परंतु पहिला जो मेन टर्न आहे तो इथून दाखवतात. त्यामुळे जे काही ओलावाले आहेत किंवा वाहन चालक आहेत त्यांना समजत नाही रस्ता आणि ते इथून येतात. आता बघा मागे बघा, वा, पोर्टर आहे, पोर्टर. संपूर्ण वाहतूक कोंडी झाली होती, ती वाहतूक कोंडी आता निघालेली आहे. जड वाहनं जर असतील तर कृपा करून या दिशेने तुम्ही येऊ नका, नाहीतर आपल्याला जे आहे इथे वाहतूक कोंडीचं प्रमाण बघायला मिळेल. मात्र हे जे काही सर्व आज वाहन चालक होते त्यांनी मदत केली आणि त्याचमुळे ते जे वाहन फसलं होतं ते निघालेलं आहे इथून, असं म्हणायला हरकत नाही. आपण बघितलं स्कूलची देखील एक जी व्हॅन होती ती आपल्याला बघायला मिळाली. जशा पुढे देखील पूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे. फक्त नशीब एखादी रुग्णवाहिका जी आहे ती याच्यामध्ये अडकली नाही, परंतु अशा समस्या वारंवार होतात. त्यामुळे काहीतरी उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या गेल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही देखील नक्कीच सांगत चला. तर मग थांबूया, बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. फक्त काही गरज असेल तर, खूप एमर्जन्सी असेल तरच या ठिकाणावरून या. तुम्ही काय करतायत? जा ना पुढे जा.
बघा या लहान मुलं जे आहेत त्यांना इथे प्रवास करावा लागतो, पायी प्रवास करतात ते. अतिशय काळोख आहे, इथे अंधार आहे आणि या अंधारातूनच हे चिमुकले जे आहेत शाळेचे विद्यार्थी आहेत ते वाट काढतायत. हे बघा पायी जाणारे विद्यार्थी देखील आहेत. आता तरी बदलापूरकरांना जे आहे अजून एक पर्यायी मार्ग म्हणून पूर्व पश्चिमला जोडणारा भुयारी मार्ग अजून एक बनला पाहिजे. भुयारी मार्ग न बनता आता उड्डाण पूल जो आहे तो बनला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या बातमीत.